दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमाच्या आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री वीरेंद्र मिश्रा. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेचा विश्वास जपणं हेच खरं पोलीस नेतृत्व ही धारणा असणारे माननीय वीरेंद्र मिश्रा सर हे 2006 बॅचचे IPS अधिकारी. महाराष्ट्र पोलीस दलातील अनुभवी, शिस्तप्रिय आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे अतिशय आदरानं पाहिलं जातं. गुन्हेगारी नियंत्रण, निवडणुकी दरम्यान शांतता, सायबर गुन्हे, मानव तस्करी यांसारख्या गंभीर विषयांवर ते विशेष लक्ष केंद्रित करतात. उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकही प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाचे ते मानकरी आहेत. कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी आणि माणुसकी यांचा समतोल साधणारे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आज महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षम नेतृत्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरत आहेत. अकोला येथील दंगल कुशलरित्या हाताळण्याबद्दल महात्मा गांधी शांती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला कल्पना आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत वेगळं योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांशी मी सातत्याने गप्पा मारत असते. आज सुद्धा असेच एक कर्तृत्ववान प्रशासकीय अधिकारी माझ्या समोर आहेत, ज्यांचं नाव आहे छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय वीरेंद्र मिश्रा सर. सर, आपलं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद आपला. तुमचा सगळा प्रवास, तुमचा कॅनव्हास हा खूपच मोठा आहे. म्हणजे खूप वैविध्य आहे की तुम्ही पत्रकारिता, जर्नलिझम म्हणजे काही काळ पत्रकार होतात, लेक्चरर होतात, तुम्ही लॉचा अभ्यास केलेला आहे, UPSC तुम्ही क्रॅक केलेली आहे. हे सगळं करत असताना अगदी सुरुवातीला तुमचं बालपण आणि महाविद्यालयीन जीवन कसं होतं आणि तुम्ही आधीच ठरवलं होतं का की हे सगळं करून मला UPSCच करायचं आहे? मी मूलतः मध्य प्रदेश आहे, रीवा. ते लँड ऑफ व्हाईट टायगर म्हणून ओळखला जातो. माझा जे सुरुवातीचं शिक्षण आहे तिथेच झालेलं आहे आणि 12वीपर्यंत मी तिथे शिकलो आहे. आणि त्याचे नंतर मी जे महाविद्यालयीन शिक्षण माझ्या इलाहाबाद विश्वविद्यालयामध्ये झालेलं आहे, जे सध्या नाव प्रयागराज झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन न्यू दिल्ली इथून पत्रकारिताचा डिप्लोमा केलेला आहे. मी थोडे दिवस तिथे काम पण केलं. त्याच्यानंतर मी लॉची डिग्री घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी मास्टर ऑफ आर्ट्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लेक्चरर होतो 2.5 वर्ष आणि शेवटी माझं सिलेक्शन UPSCमध्ये झाला. प्रश्नाचा जे दुसरा पार्ट आहे की का मी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मी 9वी 10वीमध्ये होतो तर माझा जे बालपण होता ते जसं सर्व स्टुडंट्स असतात, परंतु मी जसं छोटे छोटे जे आपण काम करतो, कधी स्कूल बंक करणे, कधी क्रिकेट खेळणे वगैरे, हे सर्व ते सर्व आपले जे साथीदार होते त्यांच्याबरोबर आम्ही करायचो. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की मला सुरुवातपासून कॉमिक्स प्रचंड प्रमाणात वाचन करण्याची आवड होती. त्यामुळे काय झालं की माझं जे जनरल नॉलेज आहे ते वाढला आणि दुसरा माझ्या जे वाचनची जे हॅबिट आहे ते हळूहळू डेव्हलप झाली. आणि जेव्हा मी 9वी 10वीमध्ये होतो तो जे आमचे रिवाच्या जे आपला जे जिल्हा डिस्ट्रिक्ट लायब्ररी असतो तिथे मी जायचं आणि मी अशी पुस्तक इश्यू करून घेतली जे कधीही कोणीही इश्यू केलं नव्हतं.
म्हणजे जे 10वीच्या स्टुडंटच्या तर शक्यच नाही आहे. म्हणून मी वाचायचे बरेच पुस्तक मला समजत पण नव्हते. आणि तिथे भरपूर मॅगझीन पण तिथे यायची, कॉम्पिटिटिव्ह मॅगझीन. मग माझ्या मनामध्ये असं डेव्हलप झाला, की हे आपल्याला करायचे आहे. मग त्याच हिशोबामध्ये इलाहाबाद युनिव्हर्सिटी जे आहे ते कॉम्पिटिशनसाठी प्रसिद्ध आहे. तर तिथे आपण ॲडमिशन घेतलं आणि मी मधी माझे जे वडील आहेत ते मध्य प्रदेश सरकारमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. अच्छा. आता रिटायर झालेले आहेत. आणि मी घरचा मोठा मुलगा आहे. तर त्यांची अशी इच्छा होती, की मी पण इंजिनियर व्हावं. हं, हं. बराच संघर्ष झाला जसा वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये होतो. पण शेवटी मी इंजिनिअरिंग नाही केली. त्यांची इच्छेच्या विरुद्ध आणि ते बरेच दिवस नाराज पण होते. आणि मी BAची डिग्री घेतली. त्याच्यानंतर सहज असं वाटलं, की एक थोडं आकर्षण होतं. मग मी पत्रकारिता केली. थोडे दिवस तिथे राहिलो. न्यूजपेपरमध्ये पण काम केलं. पण शेवटी मी परत आलो. आणि मग आपण UPSCची तयारी चालू केली. आणि मधला जे पिरियड होता तेव्हा मी लेक्चरर पण होतो. तो पण एक चांगला पिरियड गेलेला आहे. आणि शेवटी माझं सिलेक्शन UPSCमध्ये झालं आणि IPS मिळाला. बाबांना कसं वाटलं जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर विराजमान झालात? सुरुवातीला तर ते बरंच हे नाराज होते. अच्छा. आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले, की मी कशा प्रकारे मी दुसरा काही काही करेल. फील्डमध्ये मी जाऊ. हं. पण त्यांच्या एक म्हणजे त्यांची एक ग्रेटनेस आहे, की जेव्हा म्हणजे मी शिक्षणासाठी ग्रॅज्युएशनसाठी आलो. त्याच्यानंतर मी बरंच कोर्स केलं. मी सांगितलं मी इकडे गेलो, हां. मी दिल्लीला गेलो, लखनौला गेलो लॉसाठी. पण कधी त्यांनी विचारले नाही, तुम्ही हे काय करत आहे किंवा ते काय करत आहे? अच्छा. म्हणजे ते जे त्यांच्याकडून हेल्प आहे ते ते सतत मला सगळे मिळाली. करत होते. आणि शेवटी जेव्हा माझा सिलेक्शन झाला तर मी तयारी तर करतच होतो. हं. पण साहजिकच आहे माझ्याकडे ऑलरेडी एक जॉब होती, एक आणखी जॉब होती. आणखी माझं सिलेक्शन झाला होता. पण जेव्हा माझं सिलेक्शन झाला तर सहजासहजी त्यांना विश्वास बसला नाही. तर मी त्यांना फोन केलं, की आता सिलेक्शन झालेलं आहे, आज रिझल्ट आलेला आहे. तर त्यांनी सांगितले, की "अच्छा, अच्छा, अच्छा." त्यांनी काय केलं इंटरनेटमधून प्रिंट आउट मागवलं हं. रिझल्टचं. आणि त्यांनी विचारलं, की "तुमचा काय रोल नंबर आहे?" नाव तर बरोबर आहे, पत्ता पण बरोबर तरी आहे. विश्वास नव्हता. हो, बरोबर आहे. तर त्यांनी विचारलं, की "तुमचा काय रोल नंबर आहे?" तर मी सांगितलं, "माझा हा रोल नंबर आहे." "ओके, अच्छा. अच्छा. तुम्ही उलटा जरा सांगा काय रोल नंबर आहे." तर मी उलटा सांगितलं. मग त्यांना ओह! विश्वास बसला आणि नंतर हं. नंतर ॲक्चुअली जेव्हा मी आलो ना, तर त्यांनी सांगितले, की "नाही, नाही, ते माझी चूक होती. तुम्ही बरोबर होतात." बरोबर होतात. हां. म्हणजे ते फायनली त्यांना खूप आनंद जी, जी. झाला ते असावा. कोणीही वडिलांसाठी ते येस. म्हणजे खूप असं आनंदाचा आणि आनंदाची गोष्टी अभिमानाचा आहे. क्षण जी, आहे. जी, जी. सर आम्ही असं ऐकलंय, की IPSचं जे ट्रेनिंग असतं ते खूपच कठीण असतं. तुमचा अनुभव कसा होता? जेवढा कठीण जॉब असेल, तेवढी कठीण ट्रेनिंग असायलाच पाहिजे. हं. जे UPSC म्हणजे सिलेक्शन नंतर जवळपास इथपर्यंत म्हणजे फर्स्ट पोस्टिंग जेव्हा आपण ASP असतो, SDPO, तर 2 वर्षाची ट्रेनिंग असतो. तर पहिले जवळपास 3.5-4 महिन्याची ट्रेनिंग मसुरीमध्ये लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन तिथे असतो, हं. ज्याला आपण लवासना म्हणतो. तिथे आपल्याला बरंच काही गोष्टी जसं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, कल्चर वगैरे त्याचे लेक्चर असतात. मोठे-मोठे लोक तिथे लेक्चर देण्यासाठी येतात. हं, हं. त्याच्यानंतर आपला प्रत्येक सर्व्हिसचे लोक, जेवढे लोक सिलेक्ट झालेले आहे, तर ते तिथे असतात. म्हणून त्यांच्याबरोबर एक वेगळी बॉन्डिंग आपली तयार होतं. डेव्हलप होतो. हं. तिथे आपण नाटके पण एक पात्री नाटक असतात. त्याच्यानंतर इंडिया डे असतो. इंडिया डेमध्ये प्रत्येक जे तिथे प्रोबेशनर आहे ते आपापला प्रांतचा ड्रेस वगैरे घालून तिथला कल्चर दाखवतो. आणि आपली एक ट्रेकिंग असतो हं. हिमालयमध्ये. ती एक म्हणजे आपल्यासाठी एक असा अनुभव होता, कधी न विसरणारा अनुभव. आणि एक वेगळी बॉन्डिंग आजपर्यंत आपण सर्व जेवढे बॅचचे लोक आहेत, ते एकमेकांशी आपण मिळतो. चांगले राहील. त्याच्यानंतर आपली 1 वर्षाची ट्रेनिंग हैदराबादमध्ये असतो, नॅशनल पोलीस अकॅडमी. ती आपली मेन ट्रेनिंग आहे. ती झाली फाउंडेशन कोर्स. त्याच्यानंतर मेन ट्रेनिंग आणि फाउंडेशन कोर्समध्ये पण आपल्याला विलेज व्हिजिटमध्ये पण पाठवतात, की तुम्ही गावामध्ये जावा, तिथले लोक कसा राहतात, तिथे कशा प्रकारे कामकाज चालतो. त्याच्यानंतर
हैदराबादमध्ये आपली 1 वर्षाची ट्रेनिंग होतो, ज्यामध्ये आपला कायद्याच्या सर्व नॉलेज, फोरेन्सिक सायन्स, फोरेन्सिक मेडिसिन, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे सर्व शिकवतात. आउटडोर ट्रेनिंगमध्ये पी-टी, परेड, ड्रिल, त्याच्यानंतर अनआर्म्ड कॉम्बॅट, जुडो, कराटे, स्विमिंग, हॉर्स रायडिंग, सर्व प्रकारचे वेपन्स, जेवढा स्मॉल वेपन, बिग वेपन आणि मोठे वेपनची फायरिंगसाठी आपल्याला बाहेर पण घेऊन जातात. जंगल अटॅचमेंट, हे सर्व आपल्याला शिकवतात. तिथे पण कल्चरल इव्हेंट वगैरे सर्व होतात. त्याच्यानंतर आपला अटॅचमेंट असतात वेगवेगळे. पॅरामिलिटरी फोर्सेस बरोबर, आर्मी बरोबर अटॅचमेंट असतात, पार्लमेंटरी अटॅचमेंट असतात. त्याच्यानंतर आपला फील्ड पोस्टिंग, फील्डमध्ये पाठवतात 6 महिन्यासाठी. तिथे आपला 6 महिन्यासाठी फील्ड पोस्टिंगमध्ये तिथे आपण 90 दिवसच्या पोलीस स्टेशन इन्चार्ज, म्हणजे आपण प्रॉपर ठाणेदारच्या कर्तव्य पाळतो, प्रॉपर ठाणेदार. आणि वेगवेगळे अटॅचमेंट, कलेक्टर ऑफिस, एस-पी ऑफिस, कोर्ट वगैरे. आणि मी पालघरमध्ये होतो. पालघर तेव्हा जिल्हा नव्हता, ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा पार्ट होता. तर मी तिथे 3 महिने इन्चार्ज राहिलो. मग परत ते अकॅडमीमध्ये पाठवतात NPAमध्ये, आणि 10-12 हप्त्याची तिथे सेकंड जे आहे फेज असतो. तर अशा प्रकारे आपली 2 वर्षाची ट्रेनिंग असते. सर, आम्ही जेव्हा चित्रपट पाहतो, तेव्हा आम्हाला एक पोलीस अधिकारी म्हटलं की त्याची एक प्रचंड दरारा, भीती, आणि मग तो गुन्हेगार असं एकदम त्याच्यासमोर थरथर कापणारा, आणि असं सगळं दृश्य दिसतं. म्हणजे मला अजूनसुद्धा कधी-कधी वाटतं की मी पोलीस का नाही झाले चित्रपट पाहताना. तर खरंच असं सगळं असतं का? इतकं फिल्मी तुमचं लाईफ कसं असतं? सुरुवातीला माझे वडील एक ठिकाणी पोस्टेड होते. हं. तर जस्ट त्यांच्या जे सरकारी आवास होता त्याचे जस्ट शेजारी एक पोलीस स्टेशन होतं. अच्छा. तर तिथे एक हवालदार होते. त्यांचं नाव रामराज होतं. मला आता पण आठवणी आहे. हं. तर त्यांना बघूनच आम्ही गेटच्या आतमध्ये पळून जायचे लहानपणी. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला तर मी विचार नाही केला, काही की मी बरंच म्हणजे फील्डमध्ये गेलो. पण सुरुवातीला आमचा विचार नव्हता की मी पोलीसमध्ये जायचं आहे असं. पण शेवटी आम्ही पोलीसमध्ये आलो, आणि जी ट्रेनिंग आमची झाली, त्या ट्रेनिंगमधून आपला जे अंतर्बाह्य जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते झाला. जे फिल्मचे आपण म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला पण वाटायचं की फिल्ममध्ये असं असतं, ढिशूम ढिशूम हे ते, आणि गाडीमध्ये जंप येस. करणे, हे करणे. पण तसा नसतं. म्हणजे ॲक्च्युअली चेजेस पण असतात, क्राईम डिटेक्शन पण असतो, हे सर्व काही असतं. पण तशा प्रकारे नाही आहे जशा प्रकारे जे फिल्ममध्ये दाखवलं जातं. दाखवतात. आपले बरंच काही काम आहे जे पब्लिक समोर नाही, जसं ऑफिसचं काम आहे, करेक्ट. वेलफेअरचे काही काम आहे, आपला इन्स्पेक्शन आहे, बरंच काही काम आहे. ते जे पोलीसची प्रतिमा आहे त्याच्यापेक्षा वेगळे आहे. वेगळं आहे. पोलिसांचं आयुष्य हे रोजचं आव्हानांचा सामना आहे. ते मला जाणून घ्यायचंय. मंडळी, कुठेही जाऊ नका. बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय वीरेंद्र मिश्रा सर. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. सर, तुमचं आयुष्य म्हणजे सगळं काही ठरवून प्लॅन काहीच करता येत नाही. कधी कुठल्याही आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर रोजच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षाला सामोरं जाताना तुम्ही स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळता? जेव्हा आपण ह्या डिपार्टमेंटमध्ये आलो, आपला जे मागचा प्रश्न झाला ब्रेकच्या पूर्वी, त्यामध्ये मी एक गोष्टी जोडू इच्छितो की लोकांना असं वाटतं की पोलीसचे जे ऑफिसर आहे 24 तास ते सिरियस असतात, हं. बिलकुल गंभीर बिलकुल असा चेहऱ्याचे. गंभीर चेहरा. पण जर आपण तसा प्रत्येक वेळा राहिलो तर आपण जेवढा आपल्याकडे वेगवेगळी परिस्थिती येतात तेवढं ते आपण त्याच्यासमोर नाही जाऊ शकत. आणि सुरुवातीपासून जेव्हा आपण या जॉबमध्ये ट्रेनिंगबद्दल आपण सांगितले, तो आपल्याला मेंटली टफ बनवतो, फिजिकली पण. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण फील्डमध्ये आलो तर हळूहळू आपल्याला समजलं की इथे अनसर्टेनिटी फार हाय आहे. म्हणजे आपण कधी जेवण करत आहोत, फोन येईल. कधी रात्री झोपत आहोत तरी फोन येईल. आणि आमचे जे फॅमिली मध्ये जे लोक आहेत त्यांना पण हळूहळू सवय झाली. आपल्याला असं त्याच्यासाठी थोडीशी मेंटल फिटनेस आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला थोडा योग, प्राणायाम करणे करायला आवश्यक आहे. श्वासची एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. आता मी 2 लाईनी आहे, जे मी प्रत्येकाला सांगतो. जे नवीन लोक येतात त्यांना पण सांगतो हं. आमच्या डिपार्टमेंटमध्ये, की या डिपार्टमेंटमध्ये येऊन तुमची मानसिकता काय होतो, की कधीही काही होऊ शकतं.
कधीही काही होऊ शकतो. सो Unpredictable. बी प्रिपेअर्ड 24 आवर्स. माझा Yeah. जे फोन आहे 24 तास चालू असतो आणि माझ्या जवळ असतो. सो आणि लाईफ पण तशीच आहे. म्हणजे अनप्रेडिक्टेबल. अनप्रेडिक्टेबल. आणि दुसरं काय आहे, कोणीही काहीही करू शकतो. कोणीही काही करू शकतो. म्हणजे लोक सांगतात आपण बरेच केसेस बघितले आहे. म्हणजे मी तर बघितले आहे, की अ, मुलांनी आई आणि बहीणचा खून केलेला आहे. पत्नीने पतीचा खून केलेला आहे. मी आपले समोर बघितले आहे. जसे ऑफेन्स झाले, त्यांचे घरचे जे सर्वात विश्वासू माणूस आहे त्यांनीच केलेला त्यांनीच आहे. केलेलं आहे. साहेब हे तर 20 वर्षापासून माझे कडे आहे. मी याच्या मुलासाठी मुलासारखं हे करतो. हे करू शकत नाही. पण नो, कोणीही काही करू शकतो. सो 2 हे जे आहे ते आमचे मनामध्ये असतो. सो परिस्थिती हाताळताना थोडासा ईझी जातो आमच्यासाठी. जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात नव्हतात, तेव्हा तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे बघायचात? काय वाटायचं तुम्हाला? आणि जेव्हा आता तुम्ही ॲक्चुअल काम करताय, त्याच्यात काय मतपरिवर्तन झालंय असं तुम्हाला वाटतं? जबाबदारी भरपूर आहे. खूप काय की आम्ही जी परिस्थिती असतं, व्ही-आय-पी व्हिजिट असते मोठी-मोठी किंवा असे मोठे क्राईम, लॉ अँड ऑर्डर, तसं आपण एक क्षणही विलंब नाही करू शकत. तर आपले अधिकार मिळतं, आपल्याला हे सर्व काही मिळतं, त्याची बरोबर मोठी जबाबदारी पण मिळतं. आणि आपल्याला स्वतःला सांभाळायचे आहे आणि आपले खाली जे लोक आहेत, जे काम करतायत, जे दिवस-रात्री देशासाठी काम करत आहेत, त्यांना पण आपल्याला सांभाळायचे आहे. सांभाळायचं. त्यांचे मोटिव्हेशन मेंटेन करायचे आहे. तर हे सर्व आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं, की हे एवढा कठीण आहे. हे आल्यानंतरच माहिती म्हणजे आपल्याला हे एवढे दिवस काम कळतं. करूनच माहिती मिळाली. अ, आणि आता असं मला वाटतं, की ही जी आपला जे फील्ड आहे, जे पोलीस सर्व्हिस आहे आपली, तर सुरुवातीला मी एक मॅगझीन वाचत होतो. तर त्यामध्ये एक सीनियर आय-पी-एस ऑफिसरची फोटो होती. त्यांच्या खांद्यावर हे आय-पी-एस असा लिहिलं होतं. तर आम्हाला वाटलं कधी आपल्या खांद्यावर हे आपण लावू शकतो का? पण शेवटी अशी अ, आपले आपला सौभाग्य आहे, की अशी आपल्याला असा टाईम आला अ, आपले आयुष्यामध्ये. पण आता असं वाटतं, की जे काही झालं ते बिलकुल चांगलं झालं. मंडळी कुठेही जाऊ नका. बघत राहा. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुमच्या रोजच्या आयुष्यांच्या आव्हानांना सामना करताना आव्हानं म्हणजे निगेटिव्हिटी आलीच. कारण सतत नकारात्मकता अवतीभोवती आहे. आपला ऑरा पॉझिटिव्ह राहावा, हॅपी राहावा म्हणून कुठले छंद तुम्ही जोपासता? कुठल्या आवडी-निवडी आहेत तुमच्या? आणि तुमचा मी टाईम कसा असतो? माझे भरपूर छंद आहे. भरपूर हं. म्हणजे भरपूर. सुरुवातीपासून आपल्याला मी सांगितलं मला वाचनची सवय आहे. लेखनची पण सवय आहे आणि एक कशा प्रकारचं लिहिता? 11 मी सर्व लिहितो. मी कविता लिहितो. हं? मी कविता लिहितो. मी व्यंग लिहितो, सटायर. अरे वाह! त्याच्यानंतर जे काही आहे बरंच काही अशी गोष्ट लिहितो जे कधी प्रिंटमध्ये जात नाही आहे. मी काही गोष्टी माझी प्रिंटमध्ये पण गेलेली आहे. हं, हं. आणि त्याच्यानंतर वाचन आपला जे लिटरेचर आणि फिक्शन, नॉन फिक्शन दोन्हीही. त्याच्यानंतर नाटक. नाटक मी भरपूर बघितले आहे. सगळ्या प्रकारचं हिंदी, सगळे मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठी, इंग्लिश सर्व नाटक. अरे वाह! मूव्हीज मी तर एक लिस्ट केलेली आहे, की किती मूव्ही भविष्यात पाहायचे आहे. जेवढे ऑस्कर अवॉर्ड वेळ किंवा मिळाला की. IMDbमध्ये ज्यांना हाय रँकिंग आहे, कधी वेळ मिळाली तर. त्याच्यानंतर मला आता मी बाईकिंग करत नाही, पण सुरुवातीला माझ्याकडे एक बाईक होती. अच्छा. त्यामध्ये बाईक चालवायची. त्याच्यानंतर फिरायची आवड आहे. हं. वेगवेगळ्या ठिकाणी नवीन हिस्ट्रीची आवड आहे. मी कुठे गेलो तर तिथे आपण जे जुने जागा आहे ऐतिहासिक हं. तिथे अवश्य जातो. परंपरेने म्युझियम, चालत आलेलं. क्लासिकल म्युझिक, हं, हं. सेमी क्लासिकल, शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीत हं. सर्वांची मी जास्त समजत नाही आहे. म्हणजे पण मी ऐकतो. म्हणजे थिएटर आणि क्लासिकल म्युझिक येस, स्ट्रेस बस्टर्स आहे. मी ऐकतो. त्याच्यानंतर मला माझा सब्जेक्ट पण फिलॉसॉफी होता, तत्वज्ञान. UPSCमध्ये पण होता. तर तो वाचनची आणि स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म याची मला आवड आहे. त्याच्यामुळे जे स्ट्रेस आहे ते मला स्ट्रेस डील करण्यामध्ये बिलकुल सोपा जातो. पण मग टाईम मॅनेजमेंट कसं करता? मी एक दिवस वाचत होतो. त्यामध्ये एक प्रश्न होता. प्रश्न होता, की जगाची सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे? मौल्यवान वस्तू. तर त्याचं उत्तर होतं समय. टाईम. तर टाईम आपल्याकडे तेवढाच आहे. तोच टाईम आपल्याला डिपार्टमेंटला द्यायचा आहे काय, की आपल्या डिपार्टमेंटला बिलकुल प्रत्येक गोष्टी अप टू डेट पाहिजे.
त्याच्याबरोबर फॅमिलीला पण द्यायची आहे, मित्रांना द्यायची आहे, समाजाला द्यायची आहे आणि आणि स्वतःला स्वतःलाही पण द्यायचं द्यायची आहे. आहे. स्वतःला पण द्यायची आहे. येस. तर आपण टाईम काढतो. कधी-कधी मी यात्रा करतो. यात्रा करताना मी वाचतो. त्याच्यानंतर मी लिहितो पण कधी यात्रा करताना. काही मनामध्ये आला तर मी लिहितो. सकाळी थोडा व्यायाम करतो. रात्री कधी वेळ मिळाली तर संगीत. फॅमिलीसोबत आपण बाहेर पण जातो. तर हे सर्व प्रकारे आपण लाईफ बॅलन्स ठेवतो. अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. खरं तुमचा हा प्रवास इतका विलक्षण आहे, की मुलाखत संपू नये असं वाटतंय. पण तत्पूर्वी अगदी शेवटचा प्रश्न, की ज्या तरुण मुलांना ह्या क्षेत्राकडे वळायचं आहे, त्यांना त्रिसूत्री काय सांगाल तुम्ही? या क्षेत्रात यायचं असेल, IPS व्हायचं असेल? IPS म्हणजे UPSC एकंदरीत. तर मी पूर्वी आपल्याला सांगितले, की आपल्याला वाचन प्रचंड पाहिजे आणि दुसरा सुरुवातपासून पाहिजे. म्हणजे आपल्याला एक सवय पाहिजे सुरुवातपासून, की आपण जे आहे ते वेगवेगळ्या विषयामध्ये जनरल नॉलेज आणि विविध स्पेशल नॉलेज प्रकारचं, पण विविध विविध प्रकारचं. प्रकारचे. त्याच्यानंतर एक जिद्दी पाहिजे. म्हणजे आज आपण मी जेव्हा कॉम्पिटिशनची तयारी करत होतो, तर काही लोक आले त्यांनी 1-2 महिना प्रचंड पढाई केली. नंतर म्हणजे काही नाही. अध्ययन 16 घंटे, 17 घंटे. मग कॉम्पिटिशन दिलं नाही झालं. अरे, आम्ही आता 3 महिने हे केलं, मेहनत नाही झाला. आता काय करायचं? आता नाही होणार. तर तुम्हाला वर्षानुवर्ष 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असंच आणि डिसिप्लिन. तर हे जे आहे ते आणि त्याच्यानंतर असं आहे, की जर समजा दुर्दैवाने नाही झाला, तर आपल्याला काहीतरी एक मार्ग पण ठेवला पाहिजे. UPSCमध्ये अनसर्टेनिटी आहे. सर, आपण मघापासून गप्पा मारतोय. तुम्ही सगळ्या तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलं. पण ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तुमच्या सौभाग्यवतींबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. माझी पत्नी जे आहे ते स्वतः सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत. अच्छा. ते 2008 बॅचच्या IRS ऑफिसर आहेत आणि ते ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स आहेत. ते इथेच पोस्टेड आहेत. आणि अच्छा. आमच्या लग्न झाला जेव्हा मी SP म्हणून अकोलामध्ये काम करत होतो. आणि त्या पण आणि एक वेगळी गोष्ट मी सांगतो, की आपण जेवढी हे सांगितलं छंद, त्यांचे छंद आणि माझे छंद एवढे जुळतात, ते अच्छा. बिलकुल विलक्षण आहेत. आणि एक जे आहे डे टू डे जे फॅमिलीचे मॅनेजमेंट आहे, त्यामध्ये मी थोडा कमी आहे. ते सगळं मॅनेज हां, करता. त्या बघतात. माझे 2 मुले आहेत. मुली स्कूलमध्ये आहे. मुलाच्या या वर्षी स्कूलमध्ये जाईल. तर त्यांना पण सांभाळणे आणि सर्व काही मॅनेज करणे ते त्यांचेच कडे आहे आणि त्याचेचमुळे मी एवढा भक्कमपणे आपलं काम करू शकतो. आणि त्या प्रशासनात असल्यामुळे तुम्ही मला वेळ देत नाही हे त्या म्हणतच नसतील. हां, कारण हां. ही त्यांनाही ही वेळ एक मोठी नाही. गोष्ट आहे, की त्या स्वतः बिझी असतात. येस. त्यांचे कामामध्ये म्हणून त्यांच्याकडे हे नाहीये, की तुम्ही मला वेळ देत नाही. त्यांना पण वाचनची सवय आहे. त्या पण अध्यात्म आणि सर्व तुमच्या जे काही पत्रिकेप्रमाणे गोष्टी आहेत. 36 गुण जुळतात. हो, हो. सगळ्या आवडीनिवडी 36. जुळतात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या स्वप्नांसाठी आणि तुमचे सगळे छंद, तुमच्या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण होत त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळो अशी ईश्वराला प्रार्थना करते जी. आणि आपली रजा आपला घेते. खूप खूप धन्यवाद. जी. मंडळी, या सगळ्या मुलाखतीतून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, की शिस्त, सातत्य आणि भरपूर वाचन ते करत असताना स्वतःसाठीचा मी टाईम काढताना आपल्याला दिलेलं काम जर आपण चोखपणे केलं तर यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचता येतं. हे होते छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा. नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता. दीपस्तंभ सोन्याचे. नमस्कार.